रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनल कडून एक धक्कादायक खुलासा। पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा आरोग्य कोठ्यांवर मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरू आहे। नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली भागातील ब कोटीवर मुकादमांकडून कायम व कंत्राटी महिला कामगारांचा छळ केला जात असल्याचे आरोप समोर आले आहेत। महिलांच्या म्हणण्यानुसार मुकादम अशोक क्षीरसागर दरमहा प्रत्येकी 2000 रुपयांचा वायकट मागतो। जो कट देत नाही त्याला कामावर त्रास, अपमानास्पद वागणूक आणि मानसिक छळ सहन करावा लागतो। कट देणाऱ्यांना मात्र विशेष वागणूक दिली जाते असा गंभीर आरोप आहे। इतकंच नव्हे तर महिलांना पर्सनल काम करायला यावं लागेल अशा अश्लील भाषेत बोललं जातं। हे अत्यंत लाजिरवाणं आहे। DSI, SI, स्थानिक नगरसेवक आणि युनियनकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे। ग्रामपंचायतीतून महापालिकेत समाविष्ट झालेल्या या महिला आधीच कमी पगारात काम करतात, त्यात मुकादमाला दरमहा कट द्यायचा, मग त्यांच्या कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आज गोरगरीब महिला कामगार विचारत आहेत। प्रश्न असा आहे, महापालिकेचे अधिकारी डोळेझाक का करत आहेत? आयुक्त या प्रकरणाकडे लक्ष देणार का? या निर्लज्ज मुकादमावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनल हा आवाज थांबवणार नाही। तुमच्या भागातही अशाच प्रकारचा अन्याय होत असेल तर आमच्याशी संपर्क साधा। तुमच्या हक्कासाठी आम्ही लढू।